सो हे गुड इव्हनिंग गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर आज आहे 21 फेब्रुवारी. व्हिडिओचं टायटल आणि थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल की आम्ही आता चाललो आहे प्रयागराजला. बरोबर, तर आम्ही आता चाललो आहे प्रयागराजला आणि हे आमचं सडनली अचानक ठरलं की आपण प्रयागराजला जाऊया. ही गोष्ट आहे आज आहे फ्रायडे आणि ही गोष्ट आहे लास्ट आता जो संडे गेला ना त्या दिवशी रात्री जस्ट बसलो होतो आणि आमचं डिस्कशन चालू होतं. जास्त लेक्चर देत नाही या व्हिडिओमध्ये. तर आम्ही जर बसलो होतो आमचं डिस्कशन चालू होतं. मी जस्ट असं अनिशाला बोलत होतो की मला पण जायचं आहे या प्रयागराजला, मला पण जायचं आहे प्रयागराजला. सगळे मित्र चालले होते, म्हणजे मित्र माझे बाय रोड पण गेले होते, बाय ट्रेन पण गेले होते. तर मला पण माझी इच्छा होती की यार जाऊन येऊया. कारण की हा जो योग आहे हा 144 वर्षानंतर एकदा येतो आणि म्हटलं की हा 144 वर्षानंतर जर एकदा योग येतो आपल्याला तर आपण पण एकदा अनुभव घेतला पाहिजे या योगाचा. इच्छा होती की जाऊया, पण ऑफिस, काम, घर ह्याच्यामध्ये कधी टाईमच भेटला नाही की सिरियस या गोष्टीवरती विचार करूया. आणि फायनली लास्ट संडेला अनिशाने ही गोष्ट सिरियसली घेतली की बोलते तुला जायचं आहे ना तर मग चल जाऊया आणि एक शॉर्टमध्ये कव्हर करून टाकूया सगळं. आणि तिने मंडेच्या दिवशी जाऊन तिने सुट्ट्या अप्लाय केल्या तिच्या आणि तिच्या सुट्ट्या अप्रूव्ह पण झाल्या. आपण चाललो आहे आम्ही विथ फॅमिली चाललो आहे आम्ही आता. तर आम्ही फक्त आमची फॅमिली म्हणजे मी आहे, अनिशा आहे, माझे पप्पा आहेत, अनिशाचे पप्पा आणि अनिशाचे बाबा आणि आमची आई पण येणार होती. पण आमच्या आईला नाही जमलं आमच्या यायला काही गोष्टीमुळे. 30 तासाची ड्रायव्हिंग आहे टोटल. 30 तासाची पण नाही, जास्त आपली ड्रायव्हिंग असू शकते 30 तासापेक्षा. कारण की मी आता मॅपमध्ये टाकून बघितलं तर 22 तास तर दाखवतात की नॉनस्टॉप आपण गेलो तर 22 तास जायला लागतात. आणि चालवणारा मी एकटाच आहे, बाकी कोणीच ड्रायव्हर नाही आहे गाडीमध्ये. मी एकटाच चालवणार आहे गाडी शेवटपर्यंत. जाऊया रात्री थोडीशी गाडीची जी काय उरलेली काम आहे, फास्टॅग लावायचं आहे गाडीला वरती. तर चला भेटूया तुम्हाला थोड्याच वेळामध्ये. गाडीची सर्व्हिसिंग करून आणली होती ना, हे सगळं सामान जे आहे ना आपल्या गाडीतलं हे होतं आपल्या घरामध्ये. रेजिस्ट आता मी घेऊन आलो आणि गाडीमध्ये आता हे ठेवून देतो. त्यामध्ये हा आता आपला एक सध्या थर्मामीटर, ह्याला आम्ही थर्मामीटर बोलतो. हा थर्मामीटर आहे आपला. ही आपली टूलकिट आहे. त्यानंतर हा एक फायर एक्सटिंग्विशर, हे आपलं थोडंफार असं सामान, कूलंट एक्स्ट्रा गाडीमध्ये, हे पॉलिशिंग आहे, बाकी सगळे हे अशा छोट्या मोठ्या गोष्टी आहेत. आणि हे असं थोडंफार लागतं आपल्याला. रश्या आहेत गाडीचा साफ करायला. हे पुढे ठेवायचे, हे फडके पण पुढे ठेवायचे. ठीक आहे. घरी अजून अर्धा सामान पडलं आहे, त्यामध्ये आपल्या गाडीचे पाण्याच्या बाटल्या ठेवायच्या आहेत गाडीमध्ये. हे बघा आहे ना चकाचक साफ एकदम. आता गणपती बाप्पा मोरया, मस्त साफ झाली आहे. पुढचे 3 दिवस मस्तपैकी याच गाडीत काढायचे आहेत आपल्याला. टोटल 3000 किलोमीटर 3 दिवस. बाबा या. सो हे गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. वेलकम बॅक काय ऑलरेडी आपला इंट्रो झाला आहे कालच. सकाळचे वाजलेत 4:30 वाजता झालेत. आम्ही 4 वाजता उठलो होतो आणि पवन आली उठून. पाणी आलं होतं, पाणी वगैरे पण सगळं भरून झालं आपलं बघा. बाहेरचं पण पाणी सगळं भरून झालं. आज काय माहिती का 4 वाजताच पाणी आलं होतं सगळं आपलं. आता आपल्याला आवरायचं आहे आणि त्यानंतर निघायचं आहे आपल्या प्रयागराजला. फायनली वेट इज ओव्हर. तर मी झालो आहे सेट, एकदम फ्रेश. 5:45 वाजलेत. आता आपण बत्ती लावूया आणि पुढच्या कामाला लावूया. चला 6 वाजले, आपण निघूया आता आपल्या जर्नीला. स्टार्ट करूया आता इथनं. भेटू महाकुंभ. सगळं रेडी आहे. मागाशी या तिघांनी पण येऊन 1-1, 2-2 राऊंडमध्ये सगळं सामान घेऊन टाकलंय. आता काय आहे आमच्या हातात फक्त 1-1 बॅगा, नारळ जे काही आहे ते. बाबा मागे हळूहळू येते. चला आता डायरेक्ट पहिला डिझेल भरूया, मग डायरेक्ट महाकुंभ. चल झालं का तुझं? हे मॅन्डेटरी असतं आमचं प्रत्येक ट्रिपला जायचं पहिले. आणि आता तर आपली ट्रिप खूप मोठी आहे, म्हणजे आता 4 दिवसासाठी हेच आपलं घर असणार आहे.
4 दिवस आपल्याला याच गाडीत राहायचं आहे. फक्त 2-3 तास सोडून आपल्याला उतरल्याचं सोडलं तर आपलं घर साफ असल्यानं असणं खूप इम्पॉर्टंट आहे. चालत गाडी सर्व्हिसिंग म्हणून आली, थोडीशी धूळ साफ करून घ्या. चला मी त्याला तेच बोलली, गाडीकडे अशी मध्ये लाव ना पूर्ण. हा तिला बोललो, ती नको बोलली. ती बोलते आता पोच सकाळी सकाळी. झालं ना एवढं काय झालं. हे काय कलर मारला ओ आणि तू प्रयागराज मेड बाय युक्ता मगम. गाडी कुठून लाव पुढे पाहिजे वरती. पुढे नाही मागे ठीक वाटेल. ठेवा म्हणून लोक पकडतील तुम्हाला. नाही मला असं वाटतं मागे लावायला पाहिजे. अभि मागे चांगलं वाटणार. मागे नको, पुढे नको. पुढे घ्या ना, लावून घ्या. हे विकत आणलं, नाही मागे चांगलं वाटणार इकडच्या पेक्षा. असं ठेवून दाखवा फक्त कसं वाटतंय. राहू दे असं. ठीक आहे चालेल. हा ठीक आहे, लावून टाका. खेचून लाव. थांब. ठाणे टू प्रयागराज. चला सगळं ठेवलं ना नीट सामान. हा काढ ना, आता पेट्रोल पंप भरायला जाणार ना, ठीक आहे काढतो. त्याचे काढून असं आतल्या ह्याच्यात टाकून द्या. लावणार ना, असं आडवं ठेवणार. पेट्रोल भरणार ना, एक बाटलीने एक्स्ट्रा टांकी फुल करणार आहे आता. लिंबू मागे ढकलतो ना, दगड लावलाय. आपण कसं जाणार ती मागे. तेच बोलले. चला गणपती बाप्पा मोरया. जय श्रीराम. जय श्रीराम. चलो 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 प्रयागराज. चला चलो भेटूया. प्रयागराज. हे घ्या डब्बी. जा सांभाळ. हो. मी हाव झोपायला नाही पाहिजे. नाही मी नाही झोपणार, मी रात्री मागे येणार. रात्री जो चालेल, आता गाडी चालवतो ना, माणूस अजिबात येते माहिती आहे. चला बाय बाय. चला सामान घेतलं सगळं, बाहेर काय राहिलं नाही ना. चला बाप्पा मोरया. मोरया. स्टार्ट करूया आपली जर्नीला. 6:30 वाजलेत आणि तारीख आहे 22 फेब्रुवारी 2025. सगळ्यात पहिले सीट बेल्ट. नेहमीसारखा अचानक भयानक प्लॅन. ठाणे टू प्रयागराज. तर कुठली पण जर्नी स्टार्ट करायच्या आधी आपला मॅन्डेटरी स्टॉप पहिला असतो पेट्रोल पंप. पण या टायमाला आपली जर्नी एवढी मोठी आहे की आपल्याला दोन फुल टँक लागतील या जर्नी पूर्ण कंप्लीट करायला. तर आज आपण 1000-2000चं नाही, आज आपण डायरेक्ट एकदम लबालब फुल करून घ्यायची टाकी आपल्याला पेट्रोलची. तर चला डिझेल भरून घेऊया गाडीमध्ये एकदम फुल कट टू कट. डिझेलचे जड. फर्स्ट स्टॉप मॅन्डेटरी स्टॉप पेट्रोल पंप. टाकी एकदम लबालब करून घेऊया आपण. चला आपण काढून टाकूया. काढलं पाणी लावून साफ करायला लागतं. पाणी लावून साफ करायला लागतं. भाई फुल लबालब एकदम फुल कट टू कट एकदम. वाहलं पाहिजे 36 झाले.
अरे ते पाणी लावल्यावर जाते ते. अजून टाका, अजून म्हणून टाका एकदम फुल. 45 लिटरची टाकी आपली 44 मध्ये झाली आहे, कारण की 500 रुपयाचं होतं आपल्या गाडीमध्ये. अजून तरी पण आपण लबालब करूया. झालं ना 55 पर्यंत जायची, 51 पर्यंत जायची. 51 पर्यंत जाते. पूर्ण फुल 51 जाते. हा फुल एकदम लबालब कट टू कट लबालब भरली आपली टाकी. 43 लिटर. अगोदर 5 लिटर होतं गाडी 500 रुपयाचं. 500चं होतं ना, म्हणजे 5 लिटर होतं. 51 लिटर पेट्रोल आलाय गाडीमध्ये. डिझेल हा डिझेल, सॉरी 51 लिटर डिझेल आलाय गाडीमध्ये. 4200 कार्ड आहे ना. हा कार्ड. आपली जेव्हा गाडी सर्व्हिसिंग होऊन आली तेव्हा गाडीमध्ये त्यांनी हवा भरली ना, ती पण लबालब भरली आहे पूर्ण एकदम टॉप. पण आपल्याला तेवढी हवा ठेवायची नाही आहे गाडीत, कारण की आपली जर्नी खूप लॉंग आहे आणि लॉंग जर्नीला आपल्याला टायरची जेवढी काय बोलतात त्याला कॅपॅसिटी आहे 35 PSI, तर तेवढीच हवा आपण चारी टायरमध्ये करून घेऊया 35 PSIची. म्हणजे पुढे जाऊन आपल्याला प्रॉब्लेम, कारण की सिमेंटच्या रोडवरती गाडी जेव्हा कंटिन्यू चालणार ना तेव्हा टायर गरम होतो आणि हवा स्पिरिट होते, तर त्यामध्ये अशक्य काहीतरी गोष्ट होण्याची शक्यता असते. तर ते आपल्याला शक्यतावरती जायचं नाही, हवा कमी करून घेऊ, विषय संपू. आणि सध्या आपली डिझेलची रेंज दाखवते 750 किलोमीटर आणि तुमच्या समोर मी आता हे 0 करतो. हे बघा ट्रिप आपली ही 0 आणि ही आपली ट्रिप आहे. ही ट्रिप आहे आपली घरातनं निघालेली ट्रिप. 6 किलोमीटर पर्यंत आलोय आपण आतापर्यंत. चला येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आता चारी टायरला 35 करा. 35 हा 35. लेफ्ट साइडचा रिअर टायर, त्याच्यामध्ये हवा आहे 29 कमी होती. मागची पुढे गेले, पुढच्या मध्ये 31 पण 31 आहे, कमी हवा जायला. आता बघ सगळ्या टायरची 35 भरली आहे ना हवा. आता आपण कंटिन्यू चालवूया आणि त्यानंतर आपण कुठेतरी नंतर जेव्हा आपल्याला वाटेल त्यानंतर आपण जेव्हा हे करू ना, जे हवा चेक करू ना, तेव्हा टायरची हवा वाढलेली असते. 35ची 38 40 अशी झालेली असते. परत तिला कमी करायची. तर फायनली आता पेट्रोल भरून निघालोय. हवा भरवली गाडीमध्ये, पेट्रोल हवा भरलं, तर आता गाडी आपली एकदम ऑल सेट झाली आणि आपण आता निघालोय आपल्या डेस्टिनेशनला. मॅप पण लावलाय. तर त्या मॅपमध्ये बघा तुम्ही बघू शकता किती किलोमीटर दाखवत असे की सांग. 1384 किलोमीटरचे, म्हणजे 1384. आणि त्यासाठी जर नॉनस्टॉप गेलो तर किती टाइम लागतोय? 20 तास. 20 तासाच्या आसपास लागतात आपल्याला नॉनस्टॉप गेलो तर. म्हणजे टाइम काय दाखवते पोचायचा? 24 तास पकडून चालायचं. हा 24-25 तास. जर जेवणाला व्हायला त्याला आपण थांबतो ना, हा म्हणजे 25 तास. तो एक म्हणजे 24-25 तास पकडून चालायचं आपण. हा बरोबर, म्हणजे 1 दिवस लागतोय अक्का. म्हणजे आम्ही उद्या दुपार लेट म्हणजे उद्या दुपारपर्यंत आपण पोहोचू. हा दुपारपर्यंत. पण एवढा लेट नाही होणार, दुपार नाही होणार. 24 तास म्हटलं तर सकाळपर्यंत पोहोचू. सकाळपर्यंत 24 तासात पोहोचू. तर डिपेंड करतं, बघूया तिकडचं काय असतं हालचाल, तिकडची ट्रॅफिक बिफिक बाकीचे सगळे कंडिशन आपल्याला माहिती नाहीयेत. मॅप जसं सांगतोय त्याच्यानुसार आपण बघतोय. मध्ये तर थांबणार चायला, नाश्त्याला, जेवणाला वगैरे. बरोबर, तो सगळं पकडून आपण 25 तास पकडलेले आहे. हा 5 तास एक्स्ट्रा. आता बघू किती तास लागते आपल्याला. ते बघायचं. 1300 किलोमीटर. 1300 किलोमीटर. 1300 नाही 1400. 1400. मग तेच झालं 1400 किलोमीटर. चला रस्त्याची मजा घ्या. तोपर्यंत जास्त बकबक करूया नको आपण. त्या तुम्हाला आल्या रस्त्यामध्ये इन्फॉर्मेटिव्ह किंवा गोष्टी काही तुम्हाला मी सांगितलं. आणि या ट्रिपचा की टोटल आम्हाला खर्च किती झाला, कॉस्ट किती गेले, आमचा टाइम किती गेला, हे सगळं तुम्हाला कळेल. फर्स्ट स्टॉल ऑफ जर्नी. आता हे इथं जागेवर बोलत गाडीवाले डिडक्टेड म्हणजे आपण बरोबर चिटकावलाय. पैसे भरायचे याच्यावरून मोबाईलवरून पैसे भरायचे. स्पीकर लावला ना तिकडे, त्याच्यावर आपला फास्टॅग. आता पहिल्या टोल मध्ये आपल्याला एक्सपिरियन्स झाला. फास्टॅग आपला प्रॉपर चिपकलाय तिकडे. धरून असं पकडून ठेवतो ना, ती प्रथा आपण नंतर बंद केली आहे. आपण आता चिटकवून टाकलाय. आता त्याला हात लावायची गरज नाही. तर त्याचा राहणार ऑटोमॅटिक व्हिडिओ थ्रू राहणार. आपण फक्त रिचार्ज करता त्यामध्ये. तर आता मला भूक लागली, आता
आपलं चाललंय आता. गाड्या नाहीत, सकाळीचा टाइम आहे म्हणून आपल्याला पडग्याचा पहिला टोल गेला ना तोपर्यंत हे भाई पसारा कचरा नको करू तिकडे, असं खाली नको झटकू. ठीक आहे, हे होतं ना ते मला नाही आवडत, कचरा नाही करायचा. हा शकीन आता आणि शाने आता खायला पण चालू केलंय. खायला सकाळचे वाजलेत, किती वाजलेत? 8 वाजले. 1 तास झाला आपल्याला जर्नी स्टार्ट करून. आणि आता टोल नाका पुणे करून पण आपण पुढे आलोय आता खूप आता तसं. आणि गाडी बघा किती मस्त एव्हरेज देते सध्या, 20चं एव्हरेज काढते. आणि या 20चं एव्हरेज कसं आहे माहितीये का, इथे 20ला आहे ना लॉक आहे, म्हणजे 20च्या पुढे जर 21-22 असेल ना तर ते त्यात दाखवत नाही, म्हणजे ते तिथे लॉक होऊन जातं. गाडी पण आपली एकदम मस्त. आपण 60-80 पण नाही मी नेली अजूनपर्यंत, 60-60च्या स्पीडने आपण गाडी चालवतोय. त्यामध्ये एकदम मस्त एव्हरेज काढते गाडी. टाकी बघा आपली फुल एकदम, बघा एकदम फुल खूप टायमानंतर. हे असे ट्रक्स वगैरे आहेत रस्त्यामध्ये थोडेफार, यांच्यापासून सावधान. ठीक आहे, त्याचा हायवे काय ओकेच आहे, कसारापर्यंत असंच राहील. त्यानंतर मग आपल्याला समृद्धी एक्सप्रेसवे चालू होईल आणि मग त्या हायवेवरती तो पूर्ण कसारा यायला आता जास्त वेळ नाही, थोडा वेळामध्ये येऊन जाईल आता. हा आसनगाव, हा कसारा नंतर कसारा घाट चढायचा, कसारा घाट नंतर इगतपुरीवरनं आपल्याला समृद्धी एक्सप्रेसवे चालू होणार आणि मग तो आपल्याला डायरेक्ट सोडणार नागपूरला. तो एकदम बोरिंग हायवे समृद्धीचा, तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसेलच येणार आहे. आता पुढच्या एका फुल टाकीमध्ये आपली किती गाडी चालेल ना ते मी याच्यामध्ये ट्रिप मारून ठेवली आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवतो की एका फुल टाकीमध्ये आपली गाडी किती चालली ते. गाडी लावली, जरा स्टॉप घेतलाय फ्रेश वगैरे व्हायला. बाबा पहिला इकडे येऊन गेले. आम्ही इकडे जस्ट आता इथे कसारा घाट स्टार्ट होतोय. आता इकडे जस्ट आहे बघा, इकडनं स्टार्ट होतोय आणि आम्ही आता इथे थोडा वेळ स्टॉपेज घेतलाय आपला नेहमीचा बाबाला ढाबाला. आणि आता इकडे बाबाच्या ढाबामध्ये ना थोडं यांचा नाश्ता आहे ना खूप जरा कॉस्टली आहे थोडा. म्हणजे एक मेदूवडा प्लेट वगैरे जी घेतली ना तरी एक मेदूवडा प्लेट 95 आणि 100 रुपयाची, आणि त्या 2 मेदूवडे येतात फक्त. म्हणजे विचार करा की केवढी महाग आहे इकडे जेवणाची सोय आणि नाश्त्याची सोय. तर आम्ही त्यापेक्षा काय करतो, विचार करतो गाडी इथेच राहू दे पार्क अशीच. आम्ही हे समोरचे जे स्टॉल असतात ना इकडे, हे कचरा घराच्या खाली, तिकडे जाऊन काहीतरी नाश्ता हलका फुलका करायचा. कारण की आता नाश्ता हलका फुलका खायला प्यायला आम्ही खूप काही घेतलंय नाही, गाडी कशाला राहू दे नाही. ते नाश्ता काय होता, खायला प्यायला आम्ही हलका फुलका घेतलंय सगळं. तर आता आम्ही हलकाचा नाश्ता करणार आहे, ते चहा कॉफी वगैरे. थांबा मग गाड्या जाऊ दे, चहा कॉफी वगैरे घेऊ, थोडीशी नाश्ता हलका करू काहीतरी आणि मग निघूया पुढे. गाड्या बघा किती फास्ट जातात. हा या 2 गाड्या गेल्यावर त्याला आरामात आरामात. कुठे गेले पप्पा, कुठे दिसत आहेत? अच्छा बसलेत.